स्वामी समर्थ माऊली. आपण बोलतोय आज मोहम्मद शमी विषयी. आजकाल त्या टीमच्या बाहेर इंडियाच्या, त्याला त्याचं सिलेक्शन होत नाही इंडिया टीम मध्ये. ईशान किशननं कमबॅक केला, पण आपला मोहम्मद शमीचा कमबॅक होत नाहीये. सिलेक्शन कमिटी त्याला टीम मध्ये घेत नाहीये. आता जम्मू काश्मीर आणि बेंगॉल यांची मॅच झाली आता रणजी ट्रॉफी. त्याच्यामध्ये त्याने 23 ओव्हरमध्ये 90 रन दिले आणि 8 विकेट काढले. वन साइड जम्मू काश्मीरला आउट केलं त्यानं. एवढा चांगला परफॉर्मन्स असून पण तो टीम इंडियामध्ये येत नाही. इंडियाची कमिटी, जी क्रिकेटची कमिटी आहे, सिलेक्शन कमिटी, त्याला टीम मध्ये घेत नाही, चान्स देत नाही खेळण्यासाठी. जर वन डे मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा हे खेळत असतील तर मोहम्मद शमीला बी चान्स दिला पाहिजे, कारण बॉलर चांगला आहे भारताचा. 2023च्या वर्ल्ड कप मध्ये हायेस्ट रन, हायेस्ट विकेट काढणारा प्लेअर असतो. त्यांना ह्या 7 मॅचमध्ये 38 विकेट काढले रणजी ट्रॉफीमध्ये मागील, आणि लास्ट सेमीफायनल मध्ये 8 विकेट काढले. म्हणजे मागील पूर्ण टोटल 7 मॅच पकडल्यात त्याने टोटल 6 मॅच मध्ये 30 विकेट आणि लास्ट मॅच मध्ये 8 विकेट काढले. टोटल म्हणून 38 विकेट काढले. एवढा चांगला फॉर्म असताना त्याला इंडिया टीम मध्ये सिलेक्शन होत नाही. सिलेक्शन कमिटी शांत बसले. त्याचं वय जास्त झाल्यामुळं, आता विराट कोहलीचं वय जास्त झालं, आपले किंग कोहली, आणि रोहित शर्माचं वय जेवढंच आहे 38-40 पर्यंत, तर मग मोहम्मद शमीला का बाहेर ठेवलं? एवढा चांगला प्लेअर, फास्ट बॉलर. तुम्ही 100% याचं कमेंट मध्ये उत्तर द्या मला. तुम्हाला काय वाटतं, मोहम्मद शमी परत टीम मध्ये यावा का नाही यावा? आणि आपलं चॅनल नवीन आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर ना? लाईक करायला विसरू नका. आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये त्यानं 16 विकेट काढले मोहम्मद शमीने. विजय हजारे ट्रॉफी मध्ये 15 विकेट काढले. आणखीन 290 ओव्हरमध्ये त्याने टोटल 64 विकेट काढले. म्हणजे एवढी चांगली फिटनेस असताना त्याला टीम मध्ये चान्स भेटत नाही. एवढं खंत वाटते मला. खूप वाईट गोष्ट आहे. नॅशनल सिलेक्शन कमिटी ही मोहम्मद शमीचा अजिबात विचार करत नाही. एवढा चांगला फॉर्म असताना, एवढं चांगले विकेट काढत असताना त्याला टीम मध्ये सिलेक्शन होत नाही. मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, मोहम्मद शमीचं सिलेक्शन व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. 2027चा वर्ल्ड कप जवळ आलेला आहे. त्याच्यामुळं जर 2027च्या वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत असतील तर मोहम्मद शमीला 100% चान्स भेटायला पाहिजे खेळण्यासाठी. कारण की 2023च्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा तो चांगला खेळला होता आणि सगळ्यात जास्त विकेट काढणारा प्लेअर तो होता. बुमराच्या सोबत तो जर असला तर बॉलिंग अटॅक चांगली होईल भारताची. बघा तुम्ही, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण दरवेळेस नवीन कंटेंट आणतो, नवीन व्हिडिओ आणतो. आपला चॅनल युट्यूब वरती सगळ्यात नवीन असल्यामुळे तुम्ही त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब जर केलं तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील. आणि माझी युट्यूबची लिंक इंस्टा पेजवरती पण आहे, फेसबुक पेजवरती पण आहे. ते जाऊन तुम्ही माझ्या इंस्टा पेजवरतून माझी युट्यूब लिंक घेऊन तुम्ही युट्यूब लिंक वरती जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. आणि माझ्या कमेंट सेक्शन मध्ये 100% सांगा की मोहम्मद शमीला इंडिया टीम मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे का? मला तर वाटतं झालं पाहिजे, कारण की प्लेअर खूप चांगला आहे आणि खूप फॉर्म मध्ये आहे. आणि 23 ओव्हरमध्ये त्याने 90 रन देऊन 8 विकेट काढले जम्मू काश्मीरचे रणजी ट्रॉफी मध्ये. तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. जर विराट कोहली
किंग कोहली, रोहित शर्मा, हिटमॅन जरा 2027च्या वर्ल्ड कप मध्ये खेळणार असेल तर मग मोहम्मद शमी का खेळू शकत नाही? ही एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सिलेक्शन कमिटीनं हा विचार केला पाहिजे. त्याचा फिटनेस बी चांगली आहे, असं म्हणता येणार नाही. 38-40 पर्यंत वय झालं तर आपण टीम मध्ये येऊ शकत नाही. त्याची फिटनेस खतरनाक आहे. आणखीन पण त्या 290 ओव्हर करून त्याने 290 ओव्हर मध्ये बॉलिंग मध्ये त्याने 67 विकेट काढले. कशी फिटनेस आहे त्याची खतरनाक. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. अशा चांगले व्हिडिओ तुम्हाला आणू. आणि आपला जो व्हिडिओ आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ माऊली. तुमचं जाण्यास पडलो.